सय्यदनगर परिसरामध्ये गोरक्षकांच्या मदतीनं पोलिसांनी एक धडधडीत कारवाई केली आणि गोमांस पकडलाय। या संदर्भात गोरक्षक जे आहेत, ज्या गोरक्षकांनी याची फिर्याद दिली किंवा जे गोरक्षक त्या पोलिसांच्या बरोबर राहून ही जी कारवाई केली, त्या कारवाईतील काही गोरक्षक या ठिकाणी आहे। तर नक्की काय प्रकार झाला? आम्हाला माहितीद्वारे सय्यदनगर गल्ली नंबर 19 मध्ये माहिती मिळाली की गल्ली नंबर 19 मध्ये या ठिकाणी अशी गायीच्या मांसाची विक्री होते। तर आम्ही सदर काळेपड पोलीस स्टेशनला कळविता आमच्यासोबत 2 मार्शल आणि 1 अधिकारी आले असताना आम्ही तिथे त्या ठिकाणी गेलो आणि आम्हाला कमीत कमी एक 500 ते 550 किलो गायीचं मांस तिथं आम्हाला हस्तगत झालं। तर आजिम कुरेशी आणि शहाबाज कुरेशी असे 2 आरोपी आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। यांच्यावर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर उलट तातडीने कारवाई म्हणजे जबरदस्त कारवाई केली पाहिजे, त्यांना तडीपार केलं पाहिजे, म्हणजे अशा घटना घडणार नाहीत या ठिकाणी। या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की कडक कारवाई केली पाहिजे, सरकारने कठोर कायदे केलेत, गोरक्षणाचा प्रचंड कडक कायदा केला असतानाही या ठिकाणी अशा पद्धतीने होत आहे। कालच आपण एक बातमी दाखवली की वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी काही कार्यकर्ते आजही आंदोलनाला बसलेत की पोलिसांच्या लापरवाहीमुळे काही हे गोरक्षकांना खोटे गुन्हे दाखल करतात, त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं दबावाखाली येऊन त्या ठिकाणची कारवाई करण्यात आली होती आणि ती जनावरं सोडलीत। तर पण आजचा कायदा एवढा कडक आहे, गोमातेला दर्जा दिलेला आहे विशेष, ही सगळी परिस्थिती असताना आज हा वेळ काय येते? जे आज प्रकार घडला, कारण सय्यदनगर लाईन नंबर 19 या ठिकाणी गायीची कमीत कमी 550 ते 600 किलो गोमांस हस्तगत केल्यानंतर हे जिहादी प्रवृत्तीचे लोक, कारण की ह्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही, त्यामुळे हे असे प्रकार उजेडात घडल्यासारखं घडणार आहेत। आणि ह्याला आळा घालण्यासाठी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, गोमांस तस्कर जे आहेत त्यांना कायद्याचा धाक अजिबात उरला नाही। आम्ही इथून पुढं गोरक्षक 100% रस्त्यावर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही, कारण जिहादी प्रवृत्तीचे लोक आज वानवडी पोलीस स्टेशनला उपोषण चालू असताना हा प्रकार घडणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे। तरी असा प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने कठोरात कठोर कसा पाऊल उचलता येईल असं पाऊल उचलावं, ही माझी नम्र विनंती आहे। या ठिकाणी हे कार्यकर्ते अत्यंत आक्रमकरित्या आपली बाजू मांडतायत। गोरक्षकाचा कायदा एवढा कडक असतानाही जर अशा पद्धतीनं अजूनही गोमांसाची विक्री केली जात असेल तर हे कार्यकर्ते अजून आक्रमक होतील। यामुळे पोलिसांनी याच्यावरती योग्य कार्यवाही करावी। या काळेपड जे पोलीस स्टेशन आहे, हे पोलीस स्टेशन तसं गुंडांच्या विरोधात किंवा दादागिरीकरांच्या विरुद्ध बंड पुकारणारा आणि त्यांना बेड्या। महाराष्ट्र स्पेशल कॅमेरामॅन संदीप घुलेसह तुषार पायगुडे, काळेपड पोलीस स्टेशन।